आलाय. श्रेया बेटा सगळं घेणार आहे मला, असं काय म्हणत आहे बाकीचे पण घ्या म्हणून. सगळे घेणार आहे, रिव्हिजन आहे. रिव्हिजन नको घेऊ का मग सांगा. रिव्हिजन नाही घेत असेल तर मग समोरचं घेऊन टाकतो. नको का रिव्हिजन? तुमच्या मनाने. नाही पाहिजे असेल रिव्हिजन तर नाही. ओके लावण्या. बघा प्रश्न बघा या ठिकाणचा काय आहे. जसा तसे 13% दराने एका रकमेचे 4 वर्षात 5,200 रुपये व्याज मिळते, तर मुद्दलाची रक्कम काय होती, हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. सेम क्वेश्चन आहे, काहीच फरक नाही आहे. गुड मॉर्निंग प्रदीपजी. बघा आता या लेवलचा प्रश्न आहे. ठीक आहे, पूजाजी बरोबर आहे, संदीप सर बरोबर आहे. बघा मी तुम्हाला नेहमी सांगतो, गणितामध्ये तुम्हाला व्याज दिलं का ते बघा. गणितामध्ये तुम्हाला व्याज दिलं का हे पाहणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी तुम्हाला व्याज दिलाय, किती व्याज दिलाय? 5,200 रुपये. मग 5,200 रुपयाचं व्याज दिलं असेल ना, तर अगोदर व्याज लिहून घ्यायचं 5,200 रुपये. घेतलं लिहून. आणि व्याजाला आपण नेहमी 100 न गुणतो, म्हणून या ठिकाणी गुणाकारामध्ये आपण करणार 100. केलं. त्यानंतर छेदात ज्या गोष्टी राहिल्या त्या, या ठिकाणी दर राहिला 13%चा, तो या ठिकाणी 13% लिहावा लागेल. आणि गुणाकारामध्ये या ठिकाणी मुदत आहे 4 वर्षाची, तर या ठिकाणी 4 वर्षाची मुदत. बरोबर. आता या ठिकाणी भागाकाराची प्रोसेस करूया आपण. या 13 ने 52 ला भाग जातोय. 13 एक 13, 13 चोक 52, समोरचे 2 झिरो कॅन्सल करून इथं. त्यानंतर या 4 ने 400 ला भागा. 4 एक 4, परत 4 एक 4, समोरचे 2 झिरो कॅन्सल करून वर. 100 गुणाकारात 100 करायचंय, तर या ठिकाणी या 100 वर 100 चे 2 झिरो ठेवून द्याल, म्हणजे आपलं उत्तर जे येत आहे ते येत आहे 10,000. ऑप्शन क्रमांक डी. तसा तसे 18% दराने एका रकमेचे 2 वर्षात 2700 रुपये व्याज मिळते, तर मुद्दल रक्कम काय होती, हा प्रश्न या ठिकाणचा आहे. मुद्दल रक्कम काय होती, हा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला विचारला गेलेला आहे. बघा सेम गणित आहे. अगोदर बघा तुम्हाला व्याज किती मिळालं. तुम्हाला व्याज मिळालं 7,200. मग जेवढं तुम्हाला व्याज मिळतंय ना ते लिहून घ्या, 7,200 रुपये. आणि व्याजाला गुणायचं आहे 100 ने, म्हणून या ठिकाणी गुणतोय 100. केलं. त्यानंतर छेदात या ठिकाणी व्याजाचा जो दर आहे तो आहे 18%चा, या ठिकाणी 18% व्याजाचा दर. आणि गुणाकारात आपली मुदत किती आहे, 2 वर्षाची, या ठिकाणी 2 वर्षाची मुदत. बरोबर. भागाकाराची प्रोसेस करू. या 18 ने 7,200 ला भाग जाणार भागा. 18 एक 18, 18 चोक 72, समोरचे 2 झिरो कॅन्सल करून इथं 400 झाले. आता या 2 ने 400 ला भाग जातोय. बे एक बे, बे 2 4, समोरचे 2 झिरो कॅन्सल करून इथं 200 झाले. आता 200 गुणाकारात 100 करणार, म्हणून या ठिकाणी 200 वरती 100 चे 2 झिरो ठेवून द्याल, म्हणून आपल्या या ठिकाणी उत्तर येत आहे 20,000. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. असं कोणी आहे का ज्याला समजत नाही आहे? असं कोणी आहे का की ज्याला नाही 5,000 रुपये मुद्दलाची काही वर्षात 3,000 रुपये व्याज मिळते, तर मुदतीचा कालावधी काय असेल? ओके पंकज सर, काही हरकत नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी मुदतीचा कालावधी आपल्याला विचारलेला आहे. मग कालावधी कसा काढणार आपण? ठीक आहे, आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितलं आहे कालावधी, तर कालावधी कसा काढायचा? ठीक आहे. मग कालावधी कसा काढायचा समजून घ्या. सर्वात अगोदर व्याज किती मिळते आपल्याला? व्याज मिळते आपल्याला 3,000च. अगोदर पकडायचं आपल्याला व्याज. व्याज 3,000चं आहे, या ठिकाणी 3,000चं व्याज लिहून घेतलं. त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह, आणि व्याजाला 100 न गुणतोय, म्हणून या ठिकाणी 100 झालं. त्यानंतर छेदात. आता व्याजाचा जो दर आहे तो 5% आहे, या ठिकाणी 5% व्याजाचा दर. आणि गुणाकारात या ठिकाणी मुद्दल किती आहे 5,000ची, तर छेदामध्ये 5,000ची मुद्दल. ओके. आता इथं काय करणार आपण? सर्वात अगोदर 0 कॅन्सलेशन करूया आपण. 100 वरचे 2 झिरो कॅन्सल, 5,000 वरचे 2 झिरो कॅन्सल, अगेन 5,000चा 0 कॅन्सल, 3,000चा 0 कॅन्सल. आता या 5 ने 300 ला भाग जातो भागा. 5 एक 5, 5 सख 30, समोरचा 0 कॅन्सल करून वर 60 झाले. 5 न 60 ला भागायचं. 5 एक 5, परत 5 एक 5, उरला एक 10 झाले. 5 न 10 ला भागूया. 5 दोन्ही 10, उत्तर किती आलं 12. ठीक आहे. मग मुदत या ठिकाणी काय राहणार 12 वर्ष. मुदत काय राहणार या ठिकाणी 12 वर्ष. ठीक आहे. 12 वर्षाची या ठिकाणी आपल्याला मुदत मिळत आहे. त्यामुळं ऑप्शन क्रमांक ए मध्ये आपल्या 9% दराने 25,000 रुपये मुद्दलाची काही वर्षात 18,000 रुपये व्याज मिळते, तर मुदतीचा कालावधी काय असेल? मुदतीचा कालावधी काय असेल सांगा. प्रत्येकाने सांगण्याचा प्रयत्न करायचा की मुदतीचा कालावधी काय राहणार. ओके दर्शनाजी,
सगळ्यांनी सांगा काय येणार आहे उत्तर. सर्वात अगोदर त्यांनी म्हटलं होतं की 18,000 रुपयाचं व्याज मिळते आणि आपल्याला अगोदर व्याजच भरायचं राहते. 18,000चं आपल्याला सांगितलं की व्याज आहे, मग या ठिकाणी 18,000चं व्याज देऊन घ्या ना. हे बघा दिलं, व्याजाला पुन्हा आपण 100 नाही, म्हणून या ठिकाणी गुणिले 100 करणार. झालं. त्यानंतर छेदात या ठिकाणी मुद्दल किती आहे 25,000ची, या ठिकाणी 25,000ची मुद्दल लिहिणार आणि गुणाकारात या ठिकाणी व्याजाचा दर किती आहे 9%, या ठिकाणी 9 बरोबर. आता इथं बघा करायचं काय आहे. 100 वरचे 2 झिरो कॅन्सल, 25,000 वरचे 2 झिरो कॅन्सल, एक इथला झिरो कॅन्सल, एक अंशातला झिरो कॅन्सल. या 9 नं 1800 ला भाग जाणार. 9 1 9, 9 2 18. समोरचे 2 झिरो कॅन्सल करून इथं 200 झाले. आता या 25 ने 200 ला भाग जातोय. 25 1 25 आणि 25 8 200. मग 8 गुणाकारात 1 बरोबर. आपलं उत्तर येतं 8 इयर्स म्हणजे 8 वर्ष. हा हा हे पण झालंय. शिकवलेत सोपे सोपे प्रश्न आहेत हे पण सोपे सोपे प्रश्न आहेत. सांगता का रुपये मुद्दलाचे 5 महिन्यात 3900 रुपये रास झाले तर व्याजाचा दर किती असेल सांगता येईल का? शिकवलंय मी ऑलरेडी. हा जो क्वेश्चन आहे ना ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलाय. बघूयात किती जण सांगू शकतात. सांगा. असं लक्षात ठेवा की आपल्याला व्याज माहित असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी व्याज आहे का? हा या ठिकाणी व्याज आपल्याला दिलेलं आहे का? तर नाही, व्याज दिलेलं नाही. आपल्याला रास दिलेली आहे. रास आहे किती? रास किती आहे 3,900 आणि मुद्दल किती आहे 3,600. मग व्याज जर पाहिजे असेल तर काय करायचं राहते, राशीमधून मुद्दल मायनस केली की व्याज भेटते. रास आहे 3,900, मुद्दल आहे 3,600. जर आपण राशीमधून मुद्दल मायनस केली तर व्याज मिळते. 3,900 मधून 3,600 मायनस केले तर 300 रुपयाचं व्याज भेटलं, जे व्याज आपण या ठिकाणी लिहिलं. आणि व्याजाला आपल्याला 100 न गुणायचं राहतं. या ठिकाणी गुणुले 100 केलं. त्यानंतर छेदात आपली मुद्दल किती आहे 3600 रुपयाची या ठिकाणी लिहून टाकली आणि गुणाकारामध्ये या ठिकाणी मुदत किती आहे 5 महिन्याची. या ठिकाणी 5 महिने लिहिले, पण महिन्यामध्ये मुदत चालत नाही, वर्षात करावं लागते. एका वर्षात 12 महिने असतात, म्हणून 5च्या डोक्यावरती गुणाकारामध्ये 12 महिने लिहावे लागतात. बरोबर. आता बघा या ठिकाणी करणार काय आपण. सर्वात अगोदर या 3600 वरचे 2 झिरो कॅन्सल, 100 वरचे 2 झिरो कॅन्सल. या 12 ने 36 ला भाग जाणार. 12 1 12 आणि 12 त्रिक 36. त्यानंतर या 3 ने या 300 ला भाग जाणार. 3 1 3, 3 1 3, समोरचे 2 झिरो कॅन्सल करून उभं. आता या 5 ने 100 ला भाग जातोय. 5 1 5, 5 2 10, समोरचा झिरो कॅन्सल करून येतं. 20 गुणाकारामध्ये 1 बरोबर. या ठिकाणी व्याजाचा जो दर राहणार तो राहणार 20%, 20%. ऑप्शन क्रमांक 1. मुद्दलाचे 5 महिन्यात 5,300 रुपये रास झाली तर व्याजाचा दर किती असेल? व्याजाचा दर किती असेल सांगा. ओके मुद्दाची चांगली गोष्ट आहे. आणि व्याज कसं निघतं? व्याज कसं निघतं? राशीमधून मुद्दल मायनस केला. रास किती आहे 5,300, मुद्दल किती आहे 4,800. राशीमधून मुद्दल मायनस करा, तुम्हाला व्याज भेटतं. 5,300 मधून 4,800 मायनस करायचे तर किती राहणार? 500 रुपये व्याज आहे का? हा किती 500 रुपये व्याज आलं, म्हणून या ठिकाणी 500 रुपयाचं व्याज घेऊन घेतलं. व्याजाला नेहमी 100 म्हणतो आपण, या ठिकाणी गुणिले 100. त्यानंतर छेदामध्ये आता राहिलेल्या गोष्टी काय काय आलं? मुद्दल 4,800 ची आहे, या ठिकाणी 4,800 आणि गुणाकारामध्ये या ठिकाणी आता मुदत किती आहे 5 महिन्याची. मग या ठिकाणी 5 महिने आहे, वर्षात पूर्ण करावं लागेल. पण अंशामध्ये या ठिकाणी 12 महिने बरोबर. आता या ठिकाणी भागाकाराची गोष्ट करावं लागेल. या 12 ने 48 ला भाग जातोय. मग 12 1 12 आणि 12 चौक 48. समोरचे गोष्टी कॅन्सल, 100 वरचे गोष्टी कॅन्सल. तो 5 आहे, 5 ने 500 भाग जातो. 5 1 5, परत 5 1 5, समोरचे 2 झिरो कॅन्सल करून वर लिहितात. आता खाली 4 उरले, वर 100 उरले. 4 ने 100 ला भागा. 4 1 4, 4 2 8. 10 मार्क केले तर 2 10, गुणिले 2 30 झाले. 4 20 ला भागा. 4 5 उत्तर किती आहे 25. या ठिकाणी 25% आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2. शालिनी एका बँकेकडून समान कर्ज घेतले. ऋतिक 2 वर्षानंतर 2200 रुपये भरले आणि शालिनीने 5 वर्षात 2800 रुपये बँकेत भरले, तर त्यांनी घेतलेले प्रत्येकी कर्ज किती होते हा प्रश्न विचारलेला आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला मुद्दल विचारलेली आहे. अशाच लेवलचे गणित पेपरला येतात, त्या ठिकाणी आपल्याला कन्फ्युज